नमस्कार, मी वैशाली. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. बघा, आमच्या घराच्या बाहेरील वातावरण किती छान आणि रम्य आहे. जी सूर्याची किरणं असतात ती डायरेक्ट घरात येऊन पोचतात असे वातावरण असते. प्रत्येक गृहिणीची सुरुवात होत असते आपल्या किचनपासून, तर माझीही तेथूनच होत असते. सकाळचे 7 वाजलेले होते. मुलांचा टिफिन तयार करायचा होता आणि घरातल्यांसाठी स्वयंपाकही बनवायचा असतो. तर मी डब्याबरोबरच घरातला स्वयंपाकही करून घेते. डबल स्वयंपाक मी करत नाही. भाजी कमी पडली तर नंतरून करत असते. हा नेहमीचा आपला रूट असतो. प्रत्येक गृहिणीचा विषय जर म्हटला तर किचनपासून सुरुवात होते आणि मुलांचे जोपर्यंत शाळेत जात नाही तोपर्यंत आपले कामं आटपत नाही, सगळ्यांना माहिती आहे. बघा, मी भाज्या वगैरे केलेल्या होत्या, पोळ्या लाटायचं काम चालू होतं आणि ताई पण बाहेर शंकूर करायचं काम चालू होतं. ती बाहेरचं आवरते तोपर्यंत मी घरातलं आवरते. असा आमचा रोजचा रूट असतो. सासूबाई तोपर्यंत मुलांना आंघोळी वगैरे घालतात आणि मी एका बाजूला चहाही ठेवला होता, पोळ्याही लाटायचं काम चालू होतं, दूध तापत होतं. मुलांना टिफिन भरून द्यायचे, बॉटल भरून द्यायच्या, त्यांचे केस विंचरून द्यायचे, त्यांचं आवरायचं. हे सगळ्या बायांचं काम असतं, आपल्या आईचं. प्रत्येक मुलाला वाटतं का आपल्या आईने आपल्या हाताने आवरून द्यावं. असं जोपर्यंत मुले लहान असतात तोपर्यंत आपल्याला आवरूनच द्यावं लागतं. आणि बघा, माझे टिफिन वगैरे पॅक करून झाले होते. मुलं शाळेत निघाली होती. ही आनंदी आणि माझा मोठा मुलगा विघ्नेश. आमच्या मळ्यामध्ये बस येत नाही, कारण मळ्यामध्ये बस येत नसल्यामुळे मिस्टर त्यांना गावात नेऊन सोडतात. गावामध्ये बस येते, तिथून मुलं बसमध्ये बसून शाळेत जातात. आता मुलं गेली, आता माझे कामं पटापट होणार हे नक्की. रताळी उरलेली होती. म्हटलं याचं काय करावं नेमकं, तर याच्यात मी 2 पदार्थांपासूनच हा गुलाबजाम बनवलेले आहे. खूप छान झाले होते आणि मस्त झाले होते. तुम्हाला जर याची डीपमध्ये रेसिपी बघायची असेल तर माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकतात. खूप छान झाले होते आणि घरात सगळ्यांना आवडले होते. आज 9वी माळ होती. म्हटलं आईलाही नैवेद्य दाखवावा. आणि प्रथमतः सॉरी बरं का, कारण माझा हा व्हिडिओ लेट येत आहे, कारण बाकीचे कामं होते पेंडिंग, त्याच्यामुळे मला व्हिडिओ थोडासा लेट झाला टाकायला. तुम्ही बघू शकता किती छान क्रिस्पी असे गुलाबजाम झाले आहे. गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे त्यांना. रताळ्याची नेहमी आपण गोड काप करून खातो, तिखट काप करून खातो, तर यासारखा वेगळा प्रकार तुम्ही करून बघा. खूप छान आणि मस्त होतो. मी पण केले, घरात सगळ्यांना आवडले. मुलं शाळेतून आल्यावर मुलांना काहीतरी खायला काहीतरी वेगळं असं छान आहे. त्यानंतर ताईला 9 दिवसाचे उपवास होते. ताईला खायचे होते भगरीचे धिरडे. मी धिरडे न करता अशा प्रकारचे पराठे केले. त्याच्यामध्ये मी टाकली होती हिरवी मिरचीचा ठेचा भगरीच्या पिठात आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट, कच्चा किसलेला बटाटा. खूप छान प्रकारे झाले होते धिरडे. असे मस्तपैकी सुती कपड्यावर थापून घ्यायचे पाणी लावून आणि थोडंसं तेलामध्ये. खूप छान होणारा आपला उपवासाचा पदार्थ आहे. तुम्ही याचा टेक्स्चर बघू शकतात. तुम्हाला जर उपवास असेल, नवरात्रातमध्येच नाही, दुसऱ्या कोणत्याही उपवासाला हे चालतात, तुम्ही करून बघा एकदा. त्यानंतर आम्हाला जायचं होतं सिन्नरला मार्केटला. मला ते करायचे होते आता ओटी भरण, कारण संध्याकाळी आम्हाला बोलवलं होतं गावामध्ये तुळजाभवानी आईची आरतीसाठी. तर मिस्टरांना म्हटलं चला आपण देवी आईचं ओटी भरण करायसाठी साडी घ्यायला जाऊ. तर आम्ही आलो होतो सिन्नरला. साडी घेतली आणि निघालो लगेच घरी, कारण कडाकण्यांचा फुलोरा पण बनवायचा होता. मिस्टर आणि मी निघालो होतो घरी, तर आम्ही ताबडतोब चाललो होतो घरी. घरी आल्यानंतर आम्हाला कडाकणीचा फुलोराही बनवायचा होता. घरी आलो तर ताईने सर्व आवरसावर करून ठेवलेली होती. मस्तपैकी कडाकण्यांचं पीठ भिजवायला घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये टाकलं होतं तूप, थोडंसं मोहन म्हणून तूप टाकलेलं होतं, हळद टाकलेली होती, थोडंसं मीठ आणि गूळ, गव्हाचं पीठ टाकून पाणी टाकून असं मळून घेतलं होतं. छान प्रकारे असं आपण कणिक कसं भिजवतो त्या प्रकारे भिजवलेलं होतं. मस्त असं मळून झालेलं होतं. त्यानंतर सासूबाईंनी चांगलं मळून घेतलं आणि दोघींनी कडाकण्या लाटायला सुरुवात केली. अशा प्रकारे कडाकण्या लाटायला सुरुवात केल्यानंतर त्या निम्म्या झाल्यानंतर तळाव्या लागतात. हा आईचा फुलोरा 7व्या माईला किंवा 9व्या माईला करतात, तर मी आज 9व्या माईला करत होते. बघा किती मस्त झालेल्या होत्या आणि तिघींच्या बाजूने पटापट होऊन गेल्या होत्या. त्या मी तळायला पण घेतलेल्या होत्या त्या साईडला. मस्त होत्या आणि माझी छोटी आनंदी ती पण लाटू लागली. एका बाजूला मी कढईमध्ये तेलही तापत ठेवलं होतं. ताईने आणि सासूबाईने सांगितलं आम्ही लाटून घेतो, तू तळून घे. तर मी कढई ठेवलीच होती आणि तळायला घेतलं होतं. आमच्या घरात कडाकणी म्हटलं की सगळ्यांना आवडणारा पदार्थ. सकाळी चहामध्ये खायला आवडती, मसाले भाताबरोबर खायला आवडती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या मिस्टरांना आवडणारी कडाकणी खूप आवडती.
त्यांना कडकणीची भाजी खूप आवडते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण कडकणीची भाजीसुद्धा खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आपण कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं, हळद टाकायची, पाणी टाकायचं. पाण्याला उकळी आली का 2-3 कडकण्या मोडून टाकायच्या. मीठ टाकलं की तयार आपली भाजी. खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. मी तर नेहमीच करत असते. अशा प्रकारे मी सर्व कडकण्या तळून घेतलेल्या होत्या आणि ज्या कडकण्या तळून घेतल्या होत्या त्या थोड्याशा गरम कोमट असतानाच आपल्याला ओवून घ्यायच्या असतात. त्याचं तोरण बनवायचं असतं. तुम्ही किती होतात ते मला माहिती नाही, पण आमच्या घरात पहिल्यापासून 51 कडकण्यांचं तोरण बांधलं जातं आणि ज्या ठिकाणी आपण घटस्थापना केलेली असते त्या ठिकाणी 5-5 कडकण्या आपण बांधाव्या असं आमच्या सासूबाई म्हणतात. आम्ही प्रत्येक ठिकाणी 5-5 कडकण्यांचा नैवेद्य आम्ही बांधून येतो. असे तोरण प्रत्येक ठिकाणी बांधतो आणि शेवटच्या दिवशी आपण तळी भरतो त्यावेळेस पण मुलांना प्रसाद म्हणून 1-1 कडकणी दिल्या जाते आणि आम्ही तोरण बांधून झाल्यानंतर 1 डब्बाभर कडकण्या उरतात तेवढ्या आम्ही कडकण्या करतो. त्याच्यानंतर ताईने सगळं कडकण्या नंतरून तळून घेतल्या आणि मी ह्या प्रकारे त्याचे तोरण ओवून घेतले. त्यानंतर मला काढायची होती आई जगदंबा पुढे मस्तपैकी तुळजाभवानीची रांगोळी. ही तुळजाभवानी आईची रांगोळी मी सहज काढली. खूप छान झाली होती आणि सगळ्यांना खूप आवडली. आमचं कुळदैवत आमच्या घरामध्ये आलं असं माझ्या सासूबाई म्हटल्या. 2 दिवस त्यांनी रांगोळीच पुसली नाही, इतकी छान रांगोळी झालेली होती आणि धनं पण बघा किती छान उगवले होते. असं म्हणतात की आपल्या घरामध्ये घटामध्ये जे धन उगवतं म्हणजे जे गहू उगतात तितकं आपल्या शेतामध्ये धन पिकतं. म्हणजे कोणाचं कमी विरळ उगतं, कोणाचं दाट उगतं, त्या प्रकारे अशी भरभराटीची हे गव्हाचं पीक असतं. तसं ती आपली भरभराटीची आई आणून देते. आमची आई जगदंबा ही आई भवानी प्रत्यक्ष आम्ही ती काढलेली होती आणि आम्ही चाललो होतो आता मंदिरामध्ये. आम्हाला आरतीसाठी बोलवलेलं होतं. मी आईसाठी घेतलेली साडी तुम्ही बघू शकतात. आईसाठी मी मस्तपैकी साडी घेतलेली होती. घरून थोडंसं धान्य आणलं होतं आईची ओटी भरण्यासाठी. मिस्टरांनी छानपैकी हार घातला. आईचं रूप बघा किती सुंदर आणि छान दिसत होतं. नवरात्र म्हटलं की आई आपल्याकडून सेवा करून घेते हे निश्चित आणि मी तर आईची खूप 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 आभारी आहे की मला सेवा करण्याची आई कायम संधी देते. ताईंनी मस्त कडकण्यांचा फुलोरा बांधला. आम्ही तिथे आरती वगैरे केली आणि त्यानंतर आईची मस्तपैकी ओटी भरली. खणा नारळाने ओटी भरली. आमचं सौभाग्य इतकं की आमची आई तुळजाभवानी आमच्या गावात आहे आणि आम्हाला एवढं सौभाग्य कायम भेटतं. दर नवरात्रीमध्ये आम्हाला आरतीचा मान मिळतो. तर माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पुढच्या दुसरे नवीन ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा. तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री.